नमस्कार दर्शक हो, पणजी दूरदर्शनच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी राजू भिकारो नाईक स्वागत करतो। दर्शक हो, हा गणेशोत्सव साजरा करताना आपण परंपरेप्रमाणे काही नवीन गोष्टीचाही आविष्कार करत असतो। मात्र या उत्साहामध्ये भक्तीमध्ये आपली परंपरा आपण सोडता कामा नये आणि आपला हा उत्सव साजरा करताना आपण या निसर्गाची हानी करता कामा नये, म्हणून पर्यावरणपूरक गणेशोत्सव आवश्यक आहे। असा हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेले आहेत गोव्यातील पर्यावरण अभ्यासक, पर्यावरण प्रेमी आणि मुख्य म्हणजे पर्यावरण संरक्षक श्री राजेंद्र भाई केरकर। भाई नमस्कार, तुमचं स्वागत आहे। दर्शक हो, हा गणेशोत्सव साजरा करताना आपण गणपती बाप्पाला आणतो, त्याची पूजा करतो, भजन करतो, आरत्या करतो, फुगड्या करतो। हे सगळं करत असताना काही ज्या गोष्टी आपण करू नये त्या गोष्टी आपण करायला लागलेलो आहेत। उदाहरणार्थ POPची मूर्ती वापरू नये असं आहे। दारू कामाची आतषबाजी करताना आपण त्यावर काहीतरी नियंत्रण ठेवायला पाहिजे, पण हे आपण विसरून ज्या नको असलेल्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत त्या संदर्भात आपण राजनभाई केरकर यांच्याकडून जाणून घेऊया। राजनभाई, पहिल्यांदा मी आपणास विचारू इच्छितो की ही गणेश पूजनाची जी परंपरा आहे किंवा गणेश चतुर्थीची परंपरा कशी सुरू झाली? आता काय आहे की गणपती पूजनाची परंपरा जवळजवळ 2000 वर्षापासून आपल्याकडे प्रचलित असल्याचे काही पुरावे आपल्याला आढळत आहे। चीन, अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये गणपतीच्या ज्या मूर्ती आढळलेल्या आहेत त्याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी पूर्वीचे प्राचीन मार्ग जात होते तर त्या ठिकाणी हा जो देव आहे तो विघ्नहर्ता म्हणून त्याला पूजलं जायचं। आणि केवळ हिंदू धर्मियामध्ये नाही तर जैन आणि बौद्ध धर्म परंपरेमध्ये, विशेषतः तांत्रिक बौद्ध परंपरेमध्ये आपल्याला गणपती पूजनाची परंपरा पाहायला मिळते। परंतु गुप्त काल हा जो आहे, चंद्रगुप्त मौर्य वगैरे, तर त्या कालखंडामध्ये ही जी परंपरा आहे तिला चांगली दिशा मिळाली। आपल्याकडे त्यानुसार गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्त्या ज्या आहेत त्या आपणाला त्या कालखंडात दिसू लागल्या। म्हणजे जो द्विभुज गणपती आहे तो विशेषतः आपल्याला गुप्त कालखंडात पाहायला मिळतो। आणि त्यानंतर मग आपल्याकडे विशेषतः कोकणात, गोव्यात वगैरे आणि कर्नाटकात वगैरे जे शैवपंथीय राजे आले तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला ही गणेश पूजनाची परंपरा आहे तिला नवनवीन आयाम प्राप्त झालेले पाहायला मिळतात। आणि गणपतीची सुंदर मंदिरं जी आहे ती आपल्या देशाची परंपरा बनली। आणि त्यामुळे आज कसं झालं की तो चतुरहस्त गणपती किंवा गणपतीची वेगवेगळी जी रूपं आहेत तर ती रूपं आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या सगळ्या परंपरेतून लोक त्याला पूर्वीचा जो विघ्नकर्ता गणपती असं ज्याला मानायचे तो विघ्नहर्ता झाला। आणि त्यामुळे तो सुखकर्ता आहे, तो आपल्या जगण्याला अर्थ प्रदान करतो असं लोकांना वाटू लागलं। आणि त्यामुळे त्यांनी गणपतीची मंदिरं ठिकठिकाणी उभारायला प्रारंभ केला। ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतात, ज्या ज्या ठिकाणी भूत पिशाच्यांची बाधा निर्माण होते तर ती सगळं निवारण व्हायला हवं, तर त्या महत्त्वाच्या जागी गणपतीची प्रतिष्ठापना करणं लोकांनी फलदायी मानलं। आणि त्यातूनच आपणाला ही परंपरा जी आहे ती आता महाराष्ट्रामध्ये आपणाला अष्टविनायक यात्रेची परंपरा ही अलीकडची परंपरा आहे, पण त्याच्या पूर्वीची गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या बदामी चालुक्यांच्या असू द्या, सातवाहनाच्या असू द्या, या सगळ्या मूर्त्यातून आपल्याला त्या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन घडतं। आणि ही परंपरा जी आहे ही आपल्याला आपल्या जगण्याला आपली दिशा देणारी परंपरा असल्याचं स्पष्ट होतं। आपण घरात जी गणपतीची मूर्ती पूजन करतो ती चिकणमातीची असावी की POPची असली तरी चालते? कसं आहे, गणपती हा पार्वतीचा पुत्र आणि भगवान शंकराला आपण पर्वतांचा राजा म्हणतो, त्याला गिरीश ही संज्ञा प्राप्त झालेली आहे। आणि त्या देवीला जिच्या अंगाखांद्यावरती जिने पर्वत धारण केलेले आहे ती पार्वती आहे। आणि जेव्हा आपल्याकडे पाऊस मान्सूनचा सुरू होतो तर त्या कालखंडामध्ये काय होतं की पाऊस कोसळल्यानंतर नदी नाले जे आहेत ते
आपल्या पाण्याबरोबर वाहत गाळ माती वगैरे खाली आणतात. आणि पूर्वीच्या काळी लोक काय करायचे की ही जी माती त्यांना उपलब्ध व्हायची तर त्या मातीतून हा मृण्मयी गणपती समूर्त करायचे आणि त्या माध्यमातून लोक जे आहेत ती ह्या मातीला तिच्याविषयी कृतज्ञता, कारण माती हे सृजनाचं प्रतीक आहे. आपण जे मातीमध्ये पेरतो म्हणजे शेतीचा शोध जेव्हा नवाश्म युग कालखंडात माणसाला लागला तर त्या शेतीच्या शोधाने माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड क्रांती निर्माण केली. त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य आलं, संस्कृती आली. तर त्या कालखंडापासून जेव्हा संस्कृती निर्माण झाली, धर्म त्याच्याकडे आला, तर त्या काळापासून माती जी आहे त्याचं नातं जे आहे ते माणसाचं निर्माण झालं. त्यातून आपल्याकडे सातेरीची परंपरा आली आणि ही जी मृण्मयी गणपतीची परंपरा जी आहे ती हळूहळू रूढ होत गेली. आणि आपल्याकडे जे कुंभार आहेत तर त्या कुंभाराने हे मातकामाचं त्याला नवीन आयाम मिळवून दिले. आणि त्यामुळे कसं आहे की ही मातीविषयीची कृतज्ञता आहे आणि ती POP प्लास्टर ऑफ पॅरिस याच्या माध्यमातून आपण ती व्यक्त करू शकत नाही. आणि धर्माला मानणारी जी लोक आहेत त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तो मृण्मयी गणपती असला पाहिजे, गणपती असायलाच हवा. हो. आणि त्यासाठी आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरणं हे खरं म्हणजे आपला भारताचा जो कायदा आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 1986चा जो कायदा आहे, पर्यावरणाला घातक ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या संदर्भात प्रतिबंध करण्याचं ह्या कायद्याने आपल्याला म्हणजे सरकारला अनुमती दिलेली आहे. पोलीस आहे यंत्रणा त्यांना हक्क दिलेला आहे. परंतु आपल्याकडे कसं आहे की कायदा करून आणि गोवा सरकार एक चांगलं त्यांनी निर्णय घेतलेला आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर गोव्यात बंदी आहे. परंतु असं असताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपल्याकडे येतात आणि म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ज्या सीमा आहेत महाराष्ट्र एका बाजूला कर्नाटक आहे त्या राज्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती मोठ्या प्रमाणात येतात. आणि दुसरीकडे आपल्याकडे जे सरकारी यंत्रणा आहे तर ती मातीच्या प्रत्येक मूर्तीमागे सबसिडी देते, अनुदान देते. हो. बरोबर. तर हा अनुदान देण्याचा जो निर्णय आहे खूप चांगला आहे. परंतु काही मंडळी जे आहेत ते प्लास्टर ऑफ पॅरिसला बाहेरून मातीचा लेप लावतात आणि अशा मूर्त्या ज्या आहेत त्या आज गोव्यामध्ये आलेल्या आहे. कारण गेल्या वर्षी मी बऱ्याच ठिकाणी मूर्त्या माझ्याकडे आणून त्या म्हणजे नष्ट करण्यासाठी मला भरपूर उपद्व्याप करावे लागले. आणि एक कसं आहे की त्यामध्ये जिप्सम असतं आणि जिप्सम सहसा विरघळत नाही. आणि बऱ्याचदा ज्या ज्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे जिथून आपल्याला पिण्याचं पाणी मिळतो तर त्या फिल्टर जो असतो तर त्या फिल्टरला त्याचा मार्ग जो आहे त्याचं तोंड जे आहे ते बंद करण्याचं काम हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती करतात. कारण ते गणपती सहसा बुडत नाहीत आणि बराच काळपर्यंत ते विहरत राहतात, तरंगत राहतात जास्त करून पाण्याच्या वर. आणि त्यामुळे मग समुद्रात गेल्यानंतर ते त्या ठिकाणची जी जीवसृष्टी आहे विशेषतः आपले मासे जे आहेत तर त्यांनाही ते घातक ठरतात. कसं आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसचा शोध जो आहे तो मानवी जीवनामध्ये प्रचंड क्रांती करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. कारण आपल्याकडे जेव्हा आपण पडतो वगैरे त्याच्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी ते गरजेचं आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही वापरा. परंतु मूर्तीसाठी मी हात जोडून विनंती करेन गोव्यातल्या लोकांना, कोकणातल्या लोकांना, सगळ्यांना विनंती करीन की ती आपली परंपरा नाही. तुम्ही त्यातनं पर्यावरणाचा विनाश करणार आहात. तुम्ही जलप्रदूषण, हवा प्रदूषण हे नानाविध पर्यावरणाच्या प्रदूषणाचे जे प्रकार आहेत तर त्यातून वाढीला लागणार आहे. म्हणजे पर्यावरणाचा नाश तर होतोच पण आपण आपल्या आरोग्याचाही नाश करून घेतो. म्हणजे त्या समुद्रामधले मासे जे मासे ते जिप्सम खातात वगैरे तेच मासे आपण खात असतो. म्हणजे त्याचा आपल्या शरीरावर जर वाईट परिणाम होऊ शकतो. तर ह्या POPच्या मूर्तीला एक पर्याय म्हणून कागदी गणेश मूर्ती येऊ शकतात का? आता कसं आहे ना की कागदी मूर्ती हा पर्याय होऊ शकत नाही. परंतु काही लोकांनी पोर्तुगीज कालखंडामध्ये कागद जो आहे त्या कागदावरती गणपतीची चित्र काढली. विशेषतः आपल्याकडे तिसवाडी, सालसेत आणि बारदेस या तालुक्यातली जी लोक होती तर ती गणपती पूजन करणं त्यांना कठीण होतं आणि ही सगळी व्यापार उद्योगाशी निगडीत होती आणि त्यामुळे ही कुटुंब त्यांना विरोध करू शकत नव्हती. पण जेव्हा भाद्रपदातली चतुर्थी यायची तर त्यावेळेला ही लोक आपल्या पेटीमध्ये गणपतीचं जे चित्र आहे परंपरेने काढलेलं आहे तर त्याची पूजा करायची.
आणि गणपतीची हा जो उत्सव आहे तो साजरा करायचे. कालांतराने काय झालं की काही जणांकडे ही परंपरा राहिली. नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी ठरवलं की आपण कागदाच्या लगद्यापासून करूया गणपती, आणि तसं म्हणून त्यांनी कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या मूर्त्या तयार करणं सुरू केलं. विशेषतः आपल्याकडे शेणवी खांडेपारकर जे आहे खांडेपारला, तर त्यांच्याकडे ती परंपरा आहे. आणि प्रभू आणि देसाई जी मंडळी आहे उसगावला, तर त्यांच्याकडे हा कागदाच्या लगद्यापासून गणपती तयार करतात. तर मी म्हणेन की कागदाच्या लगद्यापासून हा तुम्हाला पर्याय वाटत असला तरी आपण विसरू नये की कागद जो आहे तो त्याला म्हणजे तयार करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात बांबू किंवा वनस्पती आहे, झाडं आहेत, ही कापतो. तर ते करायचं नसेल तर आपण समर्थ पर्याय जो आहे मातीचा, माती कशाला, तर माती जी काय आहे आपली ही पृथ्वी माती आहे. आणि आपल्याकडे खूप लोक मृदा संवर्धनाची चळवळ, संरक्षणाची चळवळ अशी चालू करतात. तर आपल्या पणजीमध्ये जर तुम्ही आलात ना, पणजीमध्ये जर फिरलात तर तुम्हाला माती मिळणं कठीण झालेलं आहे. सगळीकडे आपलं सिमेंट कॉन्क्रीट चालू आहे. खरं म्हणजे माती जिथे असेल तिथंच आपल्याला अन्न मिळेल, तिथंच वनस्पती मिळेल. ही माती जी आहे ही पुन्हा त्या धरित्रीशी एकरूप झाली पाहिजे. आणि म्हणून संत कबीरदासाने म्हटलं, माती कहे कुमार से तू क्यों रोंदे मोय, एक दिन ऐसा आवेगा मैं रोंदूंगी. दफन झालं, दहन झालं, शेवटी माणूस हा मातीशी एकरूप होतो. तसंच गणपती हा विश्वाचं सर्जन करणारा देव आहे, त्यासाठी ते विसर्जन आहे. आणि हे विश्वाचं सर्जन केवळ हे मातीपासूनच होऊ शकतं. ते कागद किंवा बाकीच्या पर्याय, काही कुटुंबामध्ये वैद्य जे आहे वाजेमध्ये त्यांच्याकडे लाकडी गणपती, कारण त्यांच्याकडे ती चांगली परंपरा आहे, कारण 50 वर्ष एक मूर्ती ते वापरतात. आणि ते कसं आहे, ते त्यांच्यासाठी वनस्पती महत्त्वाची, म्हणून ते त्या वनस्पतीचा आधार घेऊन लाकडाचे गणपती त्यांनी तयार केलेले आहेत. म्हणजे अशा वैविध्यपूर्ण परंपरा आपल्या गोव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पीओपीची मूर्ती चालत नाही आणि कागदाची गणेश मूर्ती असून चालणार नाही. आता परंपरेने जे पुजतात ना त्यांना पुजू दे, पण दोन्ही गोष्टी हानिकारकच आहेत. तशा सर्वोत्तम उपाय म्हणजे मातीचा गणपती करायला. बरोबर. राजनभाई, गोव्यातल्या गणेशोत्सवाचे अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यापैकी माटोळी हे एक वैशिष्ट्य आहे. तर ह्या माटोळीचं प्रयोजन काय आहे? आता माटोळी हा जो शब्द आहे तो कसा आहे, मंडप या शब्दाशी निगडीत आहे. आणि चतुष्कोनी अशी जी ती माटोळीची रचना आहे, ती चौकट आहे, ती बघितल्यानंतर कळतं की गणपती जो आहे तो हा विश्वाचा देव आहे, तो निर्माता आहे, तो सृष्टिकर्ता आहे. तर त्याने आपल्या जगण्याला अर्थ दिलेला आहे. आणि ही जी वनस्पती सृष्टी आहे, ही वनस्पती सृष्टी वेगवेगळ्या म्हणजे वस्तू ज्या आहेत, फळं फुलं आहेत, हे सगळं आपणाला तो देणारा देव आहे. आणि हा देव जो आहे तो त्याने आपणाला हे दिलं पाहिजे, म्हणून तो गजमुखी देव आहे. आणि गज म्हणजे हत्ती, आणि हत्तीला जवळजवळ जगण्यासाठी 150 लिटर पाणी आणि 150 किलो पालापाचोळा लागतो. तर त्याला असं वाटलं पाहिजे की आपण जंगलामध्ये आहे, आणि म्हणून ती माटोळीची परंपरा निर्माण झाली. आणि ती चौकट जी आहे तर त्या लाकडी चौकटीच्या वरती आपण काय करायचं तेही ठरलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे करमलाची पानं जी आहेत, तर ती करमलाची लांबलचक पानं जी आहेत ती आषाढ जेव्हा महिना येतो, तर त्या आषाढ महिन्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू होतो. आणि नंतर जेव्हा ती गुरुपौर्णिमा येते, तर त्या गुरुपौर्णिमेच्या कालखंडामध्ये ही पानं जी आहेत त्यांचा आकार मोठा होतो. आणि मग ती देवाला आपण अर्पण करायचे. आणि त्यानंतर भाद्रपदात येणारा हा जो उत्सव आहे, तर त्या उत्सवाला माटोळीच्या वरच्या बाजूला ही पानं लावली पाहिजे, अशी परंपरा आहे. म्हणजे तो देव जो आहे तो आपणाला अन्न पुरवणार आहे, आणि तो पात्र देतो. आणि आपल्याकडे कसं केळीचं पान आपण वापरतो जेवणासाठी, तसंच आपल्याकडे परंपरा आहे. ही करमलाची पानं, चांदुड्याची पानं, कुमियाची पानं, अशी वेगवेगळी पानं जी आहेत ती लोकांनी पात्र म्हणून त्यांचा वापर केलेला आहे. आणि माटोळीमध्ये कसं असतं की औषधी गुणधर्म असणारी फळं असतात, त्याही शिवाय विषारी गुणधर्म असणारी फळं असतात. तर ते एक काय आहे की इनफॉर्मल वे ऑफ एज्युकेशन, म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना जंगलाचं ज्ञान जे आहे ते देण्यासाठी ही परंपरा सुरू आहे. जंगलात न्यायचे आणि दाखवायचे की ही कांगलं आहेत, हे कवंदळं आहेत, ती माटुलं आहेत. म्हणजे त्याचं प्रयोजन काय आहे, ते औषध म्हणजे आता
आपल्याला जर विशेषतः सांधेदुखीचे त्रास होतात तर त्याच्यासाठी लोक आगोंदमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी आदिवासी लोक जे आहेत तर ते कांगलिनीचं तेल काढतात आणि ते तेल तुम्ही कशा पद्धतीनं मालिश करण्यासाठी वापरलं पाहिजे ते ज्ञान त्यांना आहेत. म्हणजे प्रत्येक जी गोष्ट आहे ना त्यामध्ये औषधी तत्व आहेत हे आयुर्वेदाने मान्य केलेले आहे. ही आयुर्वेदाची परंपरा जी आहे आपल्या आदिवासी लोकांना माहीत होती आणि म्हणून ते माटोळीची परंपरा जी आहेत हे आपणाला ज्ञान देत आहे. म्हणजे आपणाला सांगतं आहे की आपणाला हे ज्ञान जे आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं पाहिजे. तर माटोळीसारखी एक समर्थ परंपरा आणि माध्यम हे त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. गोव्याच्या गणेशोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की घराघरात आपण देखावे करतो, तर हे देखावे सुद्धा पर्यावरणपूरक कसे करता येईल? आता पर्यावरणपूरक देखावे करणं हे शक्य आहे. पूर्वीच्या काळी काय होतं की नवान्न जे आहे म्हणजे भाताच्या लोंब्या ज्या आहेत तर त्या भाताच्या लोंब्या पहिल्या प्रथम आपण कोणाला अर्पण करायचं तर मोठा सण जो आहे तो भाद्रपदात येतो आणि त्यामुळे गावडा समाजामध्ये विशेषतः लोक जी होती तर ती भाताची कणसं जी आहेत तर त्याच्यापासून ते विणकाम करून बरोबर झेले करायचे आणि हे झेले लावायचे. मग आंब्याची पानं, आता आंब्याची पानंच कशाला तर एक लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्याकडे कॉलगेट किंवा पेप्सोडोन वगैरे आहेत पण पूर्वीच्या काळी ती पानं जी आहेत तर त्या पानातला मधला जो भाग आहे तर तो आपले दात स्वच्छ करण्यासाठी लोक वापरायचे. तर त्यामध्ये औषधी गुणधर्म होते. म्हणजे असं वेगवेगळं त्यामध्ये लोकांनी ते परंपरा जी आहे ती निर्माण केलेली आहे. म्हणजे ह्या परंपरा ज्या आहेत तर त्याचा आपण त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे आणि सजावट करताना आपण जर पर्यावरण स्नेही सजावट केली म्हणजे विशेषतः थर्माकॉल किंवा आपल्याकडे प्लास्टिक वगैरे मोठ्या प्रमाणात लोक वापरतात तर हे न वापरता म्हणजे थर्माकॉलचा आता वापर जो आहे तो इतका वाढलेला आहे की लोक जे आहेत ती मोठ्या प्रमाणात थर्माकॉलचा वापर करतात. बरेच जण सांगतात की एकदा ते थर्माकॉल आपण घेतलं म्हणजे आपणाला निदान 10 वर्ष तरी त्याचा वापर करता येतो. पण अशा पद्धतीनं तुम्ही नंतर ह्या थर्माकॉलचं करणार काय हे ह्याचा कोणाकडे आराखडा नाही. आणि मी तर सांगतो की वन टाइम यूज प्लास्टिकवरती आपल्या सरकारने बंदी घातलेली आहे. तर ह्या प्लास्टिकमुळे आपली परिस्थिती काय झालेली आहे की नद्या नाले कुठेही चला ज्या ज्या ठिकाणी आपलं अन्न जे आहे मासे म्हणून हे मासे आता त्यांच्या पोटामध्ये मायक्रोप्लास्टिक सापडू लागलेलं आहे. आपल्या गाया ज्या आहेत ज्या आपल्याला दूध देतात आणि ज्याला आपण माते समान मानतो 33 कोटी देव तिच्या पोटात आताच्या घडीला 33 कोटी देव आहे की नाही ही शंका आहे. पण तिच्या पोटामध्ये हमखास 10 किलो प्लास्टिक गोव्यामध्ये जवळजवळ 100-200 गायीच्या पोटात ते आढळलेलं आहे. म्हणून आपण जी सजावट आहे ही पर्यावरण स्नेही केली म्हणजे आपल्याकडे आंब्याची पानं लोकांनी माटोळीला बांधली, ती भेरली माडाची म्हणजे ज्याला आपण भिल्लो माड म्हणतो त्याचा वापर करू शकतो. केळीचे गबे आहेत त्याच्या केळीच्या गब्याचं इतकं म्हणजे तुम्ही सुंदर मखर करू शकता. आणि एक महत्त्वाचं हे मखर जे आहे 5 दिवसानंतर उत्सव संपला तर हे जे केळीचे गबे आहेत ते कापून तुम्ही त्याची भाजी करून खाऊ शकता. म्हणजे मूत्राशयाचे जे त्रास आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. भाजीसाठी मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. म्हणजे हे सगळं अन्न जे आहे आपल्या लोकांनी त्याच्यापासून बॅग तयार करता येतात म्हणजे त्याच्या दोऱ्यापासून दोऱ्या तयार करता येतात. खूप त्याचे उपयोग आहे. म्हणून आपली सजावट जी आहे ही पानं फुलं वेगवेगळी जे निसर्गाने आपल्याला दिलेले भरभरून आहे त्याचा वापरसुद्धा आपण मर्यादेने केला आणि आपल्याकडे ज्या कल्टिवेटेड स्पीसीस आहेत म्हणजे ज्या उपलब्ध आहेत ज्यांना खर्च पेलतो तर त्यांनी अशा साहित्याचा वापर केला, लाकडाचा वापर केला, तोही नियोजनबद्ध केला तर ही सजावट खूप आकर्षक आनंददायी होऊ शकते. आणि आपल्यावरती आपली कलाकुसर जर दाखवायची असेल तर आपण ह्या सगळ्या माध्यमाचा उपयोग करून ती करू शकतो. पूर्वीच्या काळी लोक वेगवेगळ्या मूर्त्या ज्या गणपतीच्या वगैरे असायच्या त्या विशेषतः पळसाच्या करायच्या, पांगाराच्या करायच्या म्हणजे वेगवेगळी झाडं होती. आमच्याकडे गणपती चतुर्थीच्या कालखंडामध्ये सुल्ल सत्तरी या गावामध्ये दुडंग ह्या लाकडापासून मूर्त्या तयार करतात आणि त्या ठिकाणी देखावा म्हणून ठेवतात. म्हणजे अशी परंपरा जी आहे आपण जर पालन केलं तर निश्चितपणे ते चांगली सुरुवात होऊ शकते. गोव्यात गणेशोत्सवाला घरोघरी देखावे पण करतात. ह्या देखाव्यातून काय दाखवायला पाहिजे असं आपल्याला किंवा मेसेज काय संदेश काय द्यावा?
आता कसं आहे की देखावे आपल्याकडे कसे सुरू झाले की लोकमान्य टिळकांनी जेव्हा ही 1893च्या आसपास म्हणजे तो रंगारी जे आहेत त्याने गणेशोत्सव सुरू केला की टिळकाने केला, त्या वादात मी जात नाही, परंतु हा सार्वजनिक गणेशोत्सव आपल्याकडे पुण्यामध्ये सुरू झाला तर ती परंपरा निर्माण व्हायला लोकमान्य टिळकांनी काय कोणती भूमिका होती त्यांची की त्यांना वाटत होतं आणि त्यांना ब्रिटिश लोक जे आहेत ते भारतीय असंतोषाचे जनक म्हणत होते, तर ह्या माणसाला वाटलं की आपण शिवजयंती आणि गणपतीचा उत्सव जो आहे तर तो राष्ट्रीय प्रबोधन करण्यासाठी वापरला, जनजागृती करण्यासाठी, देशप्रेम जागवण्यासाठी केला तर तो एक चांगला होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याने तो सार्वजनिक स्तरावरती उत्सव सुरू केला. आज जेव्हा आपण देखावे करतो तेव्हा ते देखावे पर्यावरणपूरक असले पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि लोकांनी ती विनंती मान्य केली पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याकडे जे वेगवेगळे स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले म्हणजे गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये विश्वनाथ लवंदे त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहेत, प्रभाकर सिनारी आहेत किंवा आपल्याकडे भगतसिंग, सुखदेव, राजगुरूसारखी मंडळी आहे किंवा आपल्याकडे ज्या लोप पावत असलेल्या कला आहेत, तर ह्या सगळ्यांचं दर्शन आपण जर त्या देखाव्यातून दाखवलं म्हणजे आता एखादा देखावा आहे तर त्यातून मुसळाचा खेळही आपण दाखवू शकतो. म्हणजे चांदूर गावामध्ये ते कवडी आणि चांदूर या ठिकाणी ते पारंपरिक लोकनृत्य साजरं होतं. मग आदिवासी भागामध्ये ते संगीत डब करून म्हणजे त्या व्यासपीठा म्हणजे ते ज्या ठिकाणी हे सादर करतात तो मांड आहे तर त्या मांडावरती जाऊन त्याचं अवलोकन करून हे रेकॉर्ड करून आपण जर ते संगीताच्या माध्यमातून पेश केलं, ते लोकसंगीत त्या ठिकाणी लोकांना ऐकू दिलं तर निश्चितपणे आपलं नातं जे आहे गोव्याविषयीचं प्रेम आपल्या जर निश्चितपणे जागृत केलं पाहिजे, ते टिकवलं पाहिजे, तर त्याच्यासाठी असले प्रयोग जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. आणि मी तर म्हणेन की आपल्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राष्ट्रीय याचं महत्त्व असणारे प्रसंग जर आपण ह्या सगळ्या सजावटीतून देखाव्यातून जर दाखवले ना तर ते खूप चांगलं होईल. आपल्याला बंधुभाव जो आहे, स्वातंत्र्य आहे, ह्या भावना सुदृढ करायच्या आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण या माध्यमाचा उपयोग करू शकतो. गणेशोत्सवामध्ये आरत्या असतात, भजन असतं, फुगड्या असतात आणि त्याचबरोबर मोठमोठ्याने कर्णकर्कश लाऊडस्पीकर पण असतात आणि काही वेळा DJ पण असतात. याच्याबद्दल आपल्याला काय सांगायचं? आता काय आहे की आपल्या भारताचा जो कायदा मी उल्लेख केला 1986चा कायदा आहे, 1974चा कायदा आहे की वॉटर प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे, तर त्याच्यानुसार आपण जलप्रदूषण करू नये. मग ध्वनी प्रदूषणाचा कायदा आहे की अमुक डेसिबल म्हणजे आता एखाद्या ट्रकसारखा आवाज जर असेल तर त्या ट्रकच्या आवाजाने तो जवळजवळ 100 डेसिबलच्या वर असतो, तर असे आवाज जे आहे हे माणसाच्या एकंदर आरोग्यावरती गंभीर दुष्परिणाम करतात. तुम्ही जर विशेषतः हृदयविकाराची किंवा ज्यांची मानसिक संतुलन ढळलेले आहे अशी जी माणसं आहेत तर तो प्रचंड आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रचंड बदल होतो त्यांच्या आरोग्यावरती. आणि केवळ ना म्हणजे मानसिक परिणाम होत नाही तर शारीरिक बदलसुद्धा घडतात. म्हणजे आता डिसेंट्री, डायहोरियासारखे जर एखाद्याला व्याधी असेल तर त्या माणसाला सुद्धा तो त्रास जो आहे तर तो सोसवत नाही. म्हणजे ध्वनी प्रदूषण हे आपल्याला घातक आहे आणि किती डेसिबल माणूस आवाज ऐकू शकतो या संदर्भात आपल्याला नियम आहे, परंतु त्या नियमाचं पालन केलं जात नाही. आणि DJ लावल्यानंतर आपल्याला विशेषतः हृदयविकार असणारी माणसं जे आहेत किंवा ज्यांना डिप्रेशन आहे या सगळ्यांना जो त्रास आहे तो त्रास 3-4 पटीने वाढतो आणि त्या कालखंडामध्ये हृदयविकाराचे झटके होऊन माणसं मेल्याची उदाहरणं आपणाला आढळतात. तर मी म्हणेन की अशा पद्धतीनं उत्सव साजरे करून जर दुसऱ्याचं मरण आपण त्याला निमंत्रण देत असू तर मग ते उत्सव कशाला पाहिजे. म्हणून आपण उत्सवाच्या माध्यमातनं हे सगळं कुठंतरी नियंत्रित केलं पाहिजे. ध्वनी प्रदूषणावरती निश्चितपणे नियंत्रण आलं पाहिजे आणि DJ वगैरे त्याचा वापर जो आहे तो पूर्णपणे आपण
नियंत्रित केला पाहिजे. मी म्हणत नाही की ते पूर्णपणे बंद करा, पण कसं आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही वाजवता तर त्या ठिकाणी लोकवस्तीचा भाग आहे किंवा त्या ठिकाणी दुसऱ्यांना त्रास होणार आहे की नाही याचा विचार करून आपण हे सगळं वापरलं ना, म्हणजे आपल्याकडे कसं आहे की पूर्वीच्या काळी लोक भजनाचे कार्यक्रम असताना लाऊडस्पीकर लावायचेत, पण एक लाऊडस्पीकर गावामध्ये वाजला जायचा. आज कसं आहे की एक लाऊडस्पीकर वाजतो, त्याच्याबरोबर 10-15 जणही चालू असतात लाऊडस्पीकर, त्यामुळे इतका गदारोळ निर्माण होतो आणि काय चालू आहे हे कळत नाही. म्हणजे त्याचं प्रयोजन आहे भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचं, ते होत नाही, तो गोंगाट निर्माण होतो. त्यापेक्षा आपण प्रत्येकाने एक एक जबाबदारी जर वाटून घेतली, म्हणजे आमच्या वाड्यावरती आज लाऊडस्पीकर लागेल, दुसऱ्या वाड्यावरती दुसरा, अशा पद्धतीनं आपण करू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आता नाटकाचे कार्यक्रम आहेत, सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे, तर त्या ठिकाणी जो साऊंड सिस्टम गरजेचे आहे त्याचा वापर करून आपण हे उत्सव खूप आनंददायी करू शकतो. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. या चांगल्या गणेशोत्सवात सुद्धा एक ध्वनी प्रदूषण ही एक समस्याच बनलेली आहे आणि तो एक गंभीर विषय आहे. बरोबर. राजनभाई, गोव्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. साधारणपणे 150 गणपती आहेत गोव्यात. पण या मंडळांचं कार्य आपल्याला कसं वाटतं? कसं आहे, काही मंडळाचं कार्य जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि त्याला त्यांनी जर सांगड घालून दिली चांगल्या विचारांची तर ते आणखी सुंदर होऊ शकतात. गोव्यातले सगळ्या जे सार्वजनिक मंडळ आहे त्यांनी यंदा ठरवलं पाहिजे की पुढच्या वर्षी जो उत्सव येणार आहे, मी आताच म्हणत नाही यावर्षी, पुढच्या वर्षी उत्सव जो येणार आहे तर त्यामध्ये आपली सजावट जी आहे ती पर्यावरण स्नेही होणार आहे, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. कारण मी आता बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी थर्माकोलचा, हार्ड प्लास्टिकचा इतका प्रचंड वापर आहे की यावर्षी वापरलेला जो सगळं सजावटीचं साहित्य हे टाकलं कुठं जाणार आहे? तुमच्याकडे वेस्ट मॅनेजमेंटची व्यवस्था नाही. सरकार जरी सांगत असलं ना की आम्ही हे सगळं निर्माण केलेलं आहे, कारण आपल्याला मडगावचा कचरा जो आहे तो सोनसडा, म्हणजे जिथं सोनकीची फुलं फुलायची, आज त्यात सोनकी गायब झालेले आहे आणि लोकांचं जगणं जे आहे ते प्रतिकूल झालेलं आहे. म्हणून आपण कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यावरती आपण निर्बंध घातले पाहिजे आणि चांगलं धर्मदाय कार्य जे आहे, मी धर्मदाय म्हणण्यापेक्षा मानोपयोगी जे कार्य आहे, म्हणजे एखादा विद्यार्थी जे असतील, आर्थिक दुर्बल असतील, सामाजिक दुर्बल असतील, तर अशा विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देऊ शकतो. एखाद्याचा एक खूप गरीब कुटुंब आहे तर ते कर्करोगाचे रुग्ण असतील किंवा ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत तर त्यांच्यासाठी ती सुविधा दिली जाईल. असे म्हणजे वेगवेगळे उपक्रम आता गरीब जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी घरं बांधूनसुद्धा देण्याची योजनासुद्धा म्हणजे आपण राबवू शकतो. कसं आहे की इच्छा असेल तर ते शक्य आहेत आणि खूप चांगले उपक्रम, म्हणजे वर्षभर एखादी शाळा दत्तक घेऊन त्या शाळेला गुणात्मक शिक्षण कसं मिळेल तर तेही हे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून होऊ शकतं. इच्छा असेल, कारण लोक देवाच्या नावाने पैसे देतात. देव म्हणजे गणपती हा विद्येचा, आणि त्याच्यासाठी एक वाचनालय सुरू करणं किंवा मुलामध्ये आपल्या संस्कृतीचं प्रेम जे आहे, भारतीय संस्कृती जी आहे तर ते तिचं व्यवस्थित दर्शन घडलं पाहिजे. तर त्याच्यासाठी चांगले ग्रंथ आले पाहिजे, चांगल्या स्मरणिका काढल्या पाहिजेत. ते आपल्याकडे होत नाही. फक्त आपण जाहिरातीच्या माध्यमासाठी स्मरणिकेचा वापर करतो. चांगले चांगले विचारवंत, आता तू साहित्य एवढं गणपतीच्या संदर्भात लिहिलेलं आहे, ती पुस्तकं घ्यायची, ती पुस्तकं लोकांना भेट द्यायचे, असे उपक्रम आपण त्या माध्यमातून राबवू शकतो. एखाद्या जर लोककलाकार असेल तर त्याला त्याचं गायन करायला संधी देणं किंवा त्याच्या वस्तू खरेदी करून त्या वेगवेगळ्या शाळांना भेट देणं. म्हणजे आता बुरुड कामाची परंपरा, बांबू काम वगैरे, ती गायब झालेली आहे परंपरा, कशाला लोक करणार? तर त्या वस्तू घेऊन त्या भेटवस्तू देणं, असे उपक्रम आपण राबवू शकतो. राजनभाई, तुम्ही आपल्या बालपणामध्ये बघितलेला गणेशोत्सव आणि आता सध्या बघत आलेला गणेश, याच्यामध्ये काही मोठा फरक दिसतो का? चांगला फरक, वाईट फरक असं? आता काय झालं की आपल्याकडे माझ्या बालपणात जे उत्सव होते ते खरोखर त्या म्हणजे लोकांना जागृत करण्यासाठी, धर्मभावना, सांस्कृतिक आपलं जे वैभव आहे
हे किती महान आहे हे दाखवण्यासाठी होते. म्हणजे चौथी बाये चौथी गे तू कधी गेशी येईन मी भागियात, असं आई म्हणू लागली की आम्हाला चौथीचे श्रावणात वेद सुरू व्हायचे. म्हणजे ती कविता श्रावण माशी हर्ष मानसी, ती कविता आम्ही जेव्हा म्हणू लागायचो तेव्हा आता गणपतीचे दिवस, मग आम्ही गणपती निवड करण्यासाठी त्या शाळेत जायचो, चित्रशाळेमध्ये, मग नाव घालायचो, मग ते गणपती रंगवल्यानंतर त्याची पाहणी करायचो आणि मग गणपती आल्यानंतर मग उदबत्ती घेऊन आई वगैरे ते स्वागत करायची, तळी त्यांना द्यायचं. हे सगळं नातं जे आहे, म्हणजे केवळ तो कलाकार जो आहे त्या कलाकाराकडे आम्ही पैसे फेकून दे मूर्ती अशा पद्धतीने कधी आणली नाही, तर ते संबंध होते, नाते होते, ते दृढ व्हायचे. आज कसं झालं की प्रत्येक बाजारामध्ये वस्तू मिळते, तसंच गणपती विकत मिळतो, अशी लोकांची मानसिकता झालेली आहे. आणि त्यामुळे हे उत्सव हे बाजारी स्वरूपाचे आपण साजरे करू लागलेलो आहोत. माझ्या बालपणामध्ये मला पूर्णपणे आठवण आहे, त्यानुसार गोसावी यायचे, पावरे सिद्धा म्हणायचे, ते पतीर वगैरे घेऊन यायचे. मग आपली सकाळच्या पहाटेला म्हणजे शेजारच्या घरामध्ये दवले माणीचा वाजा सुरू व्हायचं. दवले माणीचा वाजा आमचं गणोबा बसलो मखरात. म्हणजे हे सगळ्यांनी मग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र असं म्हटल्यानंतर मग भजन सुरू झाल्याचं आभास व्हायचा. आणि मग आम्ही आपोआप ज्या ज्या घरामध्ये ते भजन किंवा आरत्या चालू आहेत तर त्यामध्ये सहभागी व्हायचं. मग तिथं ती उसळी मिळायची, हे सगळं म्हणजे, आणि त्याच्यासाठी मग ती केळीची द्रोण असायचे, हे सगळं होतं. आज ही परंपरा जी आहे ती आपण बाजारू बनवू लागलो आहे. द्रोणाच्या ऐवजी प्लास्टिकचे द्रोण येऊ लागलेले आहेत. मग आपल्याकडे जो प्रसाद आरोग्यदायी असायचा तर त्यामध्ये आता इतके आपण गोडधोड घालू लागलेलो आहोत की मधुमेह झालेला रुग्ण जो असेल त्याने काय खावं, बरोबर, अशी परिस्थिती. देवाचा प्रसाद म्हणजे सगळा खातो पण त्यामध्ये त्याची शर्करा वाढू शकते. हा म्हणजे हे सगळे बदल जे आहेत हे बदल आता आपल्याला दिसू लागलेले आहे. राजन भाई, आपला हा गणेशोत्सव गोव्यातला सर्वात मोठा उत्सव आहे. उद्यापासून सुरू होतो गणेशोत्सव, तर त्या निमित्तानं आपल्याला संदेश काय द्यायचा आहे? मी हा गणपतीचा उत्सव जो आहे, गणपती हा विद्येचा देव, ज्ञानाचा अधिपती देव आहे आणि आपल्या पूर्वजांनी सुखकर्ता दुःखहर्ता असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणून लोकांनी त्या आरतीनुसार तो सुखदायक होईल, शुभदायक होईल, आनंददायी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी पर्यावरणाची आपण जर कास धरली आणि हा उत्सव जर आनंदी केला तर गणपती बाप्पा मोरया म्हटल्यानंतर आपणाला सुख समाधान आणि आनंद प्राप्त होईल. आणि तोच संदेश मी माझ्या गोमंतके बांधवांना आणि भगिनींना देईन. दर्शक हो, हे होते राजन भाई केरकर. आपला सर्वात मोठा गणेशोत्सव उत्साह आणि भक्तीचा असतो, परंतु तो पर्यावरणपूरक व्हायलाच पाहिजे. त्यांनी आपल्याला इथं अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपण पाहतील असा मला विश्वास वाटतो. राजन भाई, आपण इकडे आलात आणि एकदम पर्यावरण स्नेही गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. तुलाही धन्यवाद. नमस्कार.